पोटनिवडणुकांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचाराच्या मैदानात बारामती आणि राहुरीमध्ये आज आणि उद्या घेणार सभा। महिला विधेयकाबाबत महायुती रान पेटवण्याच्या तयारीमध्ये आज मुख्यमंत्री फडणवीसांची पत्रकार परिषद। महायुतीचे प्रमुख नेते सुद्धा राहणार उपस्थित। महिला आरक्षण विधेयकाच्या समर्थनार्थ महायुतीचा मोर्चा। मुंबईमध्ये मंगळवारी जन आक्रोश मोर्चाचं आयोजन। मुख्यमंत्र्यांसह महायुतीचे प्रमुख नेते सुद्धा राहणार उपस्थित। निधी वाटपामध्ये साटम फॅक्टरची चर्चा। निधी वाटपाच्या असमतोलतावरून भाजपमध्ये अंतर्गत नाराजी। भाजपमध्येच निधी वाटपामध्ये समतोल नसल्याचा आरोप। नागपुरातील एनजीओमध्ये हिंदू तरुणींवरती इस्लामी रूढी पाळण्यासाठी दबाव। एनजीओ संचालक रियाज काझीनं इस्लामी परंपरांसाठी दबाव आणल्याचा आरोप। नमाज पढणं, रोजे पाळण्यासह खुदा हाफिज म्हणण्याची कर्मचाऱ्यांवरती सक्ती। नाशिकच्या टीसीएस मधील धर्मांतर लैंगिक शोषण प्रकरणी निदा खानच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणीची शक्यता आहे। तर शफी शेख आणि रजा मेमनलाही आज कोर्टामध्ये हजर केलं जाणार। राष्ट्रीय महिला आयोगाचं पथक गेल्या 2 दिवसांपासून नाशकात। टीसीएस मधील धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणी झाडाझडती। आयोगाच्या 4 सदस्यांची कंपनीमध्ये जाऊन तपासणी। परतवाडा प्रकरणातील आरोपी आयांच्या लक्झरी लाईफस्टाईलचे व्हिडिओ समोर। 3 आयफोन, थार, गाडी, पिस्तूल, पैशांचं बंडल आलं कुठून? सध्या एसआयटी कडून तपास सुरू। 8 जणांना अटक। आज सहर शेख माध्यमांसमोर मांडणार भूमिका। जात प्रमाणपत्र वैधता प्रकरणावरून सहर शेख अडचणी। मध्ये रिकाम्या लोकलचा डबा घसरला। कल्याणकडे जाणाऱ्या धीमा मार्गावरती घसरला डबा। कामावर निघालेल्या मुंबईकरांचे हाल बेहाल। पनवेल रेल्वे स्थानकावरील लिफ्ट कोसळली। लिफ्टमध्ये 4 प्रवासी अडकल्याची माहिती। प्लॅटफॉर्म क्रमांक 7 वरची लिफ्ट कोसळली।